संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी रथ हा ज्या ठिकाणी मुक्काम असणार आहे बरड गावात, त्या गावात दाखल झालेला आहे। खरं तर आजचा मुक्काम जो आहे तो पालखीचा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातल्या या बरड गावी मुक्कामी असणार आहे। आणि या बरड गावात आता हा पालखींचा माऊलींचा रथ जो आहे तो दाखल झालेला आहे। आणि या ठिकाणी पाहिलं तर गावकऱ्यांची पालखीच्या रथाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। खरं तर माऊलींची पालखी ही आज सकाळी फलटण या ठिकाणाहून फलटणकरांचा पाहुणचार घेतल्यानंतर सकाळीच मार्गस्थ झालेली होती आणि त्यानंतर पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना आता मुक्काम जो आहे तो या बरड गावात असणार आहे। आणि या ठिकाणचं वातावरण जर पाहिलं तर सध्या भक्तिमय असं वातावरण या ठिकाणी झालेलं पाहायला मिळते। ज्ञानेश्वर माऊलींच्या नामघोषात हे संपूर्ण वारकरी जे आहेत ते तल्लीन झालेलं पाहायला मिळत आहेत। टाळ मृदुंगाच्या निनादात हा संपूर्ण परिसर जो आहे तो निनादून निघालेला पाहायला मिळते। एकंदरीतच आजचा जो मुक्काम या बरड गावात असणार आहे त्या पार्श्वभूमीवर हे संपूर्ण लाखो भाविक जे आहेत वारकरी जे आहेत ते पालखीसोबत या गावात दाखल झालेलं पाहायला मिळतात। आणि सध्या या गावाचं वातावरण जे आहे ते भक्तिमय झालेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह विनय जगताप, TV9 मराठी, बरड, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।